वेलकम टू इंग्लिश एक्सपर्ट चॅनल। तर आज आपण मस्टचा उपयोग कसा होतो ते बघणार आहोत की मस्टमध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये मस्ट वापरल्यानंतर काय बदल होतो। ठीक आहे, ते आता बघणार आहोत। चला आपण सुरू करूया। बघा इथे मस्टचा उपयोग, मस्टचा उपयोग तो फॉर्म्युला आपला सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। तर आता मस्ट हे केव्हा वापरायचं, जर मराठी वाक्यामध्ये असं तुम्हाला दिसतं त्यावेळेस मस्ट वापरायचं। तेव्हा वापरायचं जेव्हा एखादी क्रिया करणं अत्यंत महत्त्वाचे किंवा आवश्यक आहे। एखादी क्रिया म्हणजे काय, वर्ब लक्ष द्यायचं। मराठी वाक्यामध्ये एखादी क्रिया करणं अत्यंत महत्त्वाचे आवश्यक आहे त्यावेळेस आपण मस्ट वापरू। आणि दुसरं काय, एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, म्हणजे ज्या मराठी वाक्यामध्ये करायलाच पाहिजे असा भाव येत असेल, अशी भावना येत असेल की करायलाच पाहिजे, त्याने तिथे जायलाच पाहिजे, त्याने तो इंटरव्ह्यू द्यायलाच पाहिजे, त्याने औषध घ्यायलाच पाहिजे, है ना। आणि दुसरा कोणता भाव, दुसरी कोणती फिलिंग्ज आहे, दुसरी फिलिंग्ज आहे की अत्यंत महत्त्वाचे किंवा अत्यंत आवश्यक हे काम आहे। जसं आता तुम्हाला घरी पोहोचायचं आहे ना, तर ते कसं आहे, अत्यंत आवश्यक गोष्ट आहे की तुम्ही दिलेल्या वेळेनुसार किंवा 7च्या आत तुम्हाला घरी यायचं आहे, राईट। तर त्यावेळेस तुम्ही हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे की तुम्हाला घरी पोहोचायचं आहे, म्हणजे 7च्या आतच घरी पोहोचायचं आहे, त्यावेळेससुद्धा तुम्ही मस्ट वापरू शकता। किंवा कोणाला औषध घ्यायचं असतं, औषध मेडिसिन वेळेवर घ्यायला पाहिजे, तर त्यालाही तुम्ही म्हणू शकता की बा 7च्या म्हणजे औषध घे, है ना। त्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये मस्ट वापरू शकता। आणि कोणाला डाएट करायचं आहे काय, तर त्याचा डाएट जो प्लॅन आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे, त्याला तुम्ही मस्ट त्या सेंटेन्समध्ये पण मस्ट हे वापरू शकता। ठीक आहे, तर इथे मी एक्झाम्पल दिलं आहे, पहा, आपण सत्य स्वीकारलंच पाहिजे। आता मराठी वाक्यामध्ये काय आहे, शेवटी आता आपण आपला फॉर्म्युला काय, सब्जेक्ट मस्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, राईट। आणि मराठीमध्ये आपण बघतो की आधी सब्जेक्ट शोधतो, सब्जेक्ट कुठे आहे, आपण, म्हणजे सब्जेक्ट, राईट, आपण। नंतर आहे मग बघतो आपण आता मराठीमध्ये काय होतं, मराठी वाक्यामध्ये क्रियापद कुठं असतं, वाक्याच्या शेवटी असतं। मग स्वीकारलाच पाहिजे, राईट, स्वीकारणे म्हणजे ॲक्सेप्ट, हे झालं क्रियापद। आणि स्वीकारलाच पाहिजे, पाहिजे आहे, स्वीकारला च लागला आहे, ठीक आहे, च लागला आहे म्हणजे काय होईल, आपला मस्ट आपल्याला यूज करता येईल। मराठी वाक्यामध्ये बोलताना आपण जर समजा करायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे च वापरत असाल तर मस्ट वापरायचं। ठीक आहे, नंतर बघितलं आपण सब्जेक्ट म्हणजे यू, म्हणजे फर्स्ट काय, यस, सब्जेक्ट, राईट। नंतर काय, मस्ट, फॉर्म्युला काय आपला मस्ट, म्हणून मस्ट आला। ठीक आहे, त्यानंतर V1 वर्ब काय, ॲक्सेप्ट करणे, स्वीकारणे म्हणजे ॲक्सेप्ट करणे, कोणाला, वर्ब। आणि काय, सत्य म्हणजे द ट्रूथ, म्हणून सत्य आलं, हे झालं ऑब्जेक्ट आणि हे झालं वर्ब V1, राईट। तर या प्रकारे आता आपण याच्या अगोदर का बघितलं होतं, शूड बघितलं होतं। शूडमध्ये पण पाहिजे होतं, पण शूडमध्ये काय कंडिशन काय होती की ते शूड एक तर ॲडव्हाइस देताना आपण वापरतो, ॲडव्हाइस द्यासाठी, किंवा त्यामध्ये काय होतं, करायला पाहिजे असं फक्त होतं, करायलाच पाहिजे असं येत नव्हतं। मराठी वाक्यामध्ये जर समजा करायलाच पाहिजे असं येत असेल तर मस्ट वापरायचं, करायला पाहिजे असं येत असेल तर शूड वापरायचं। याआधी आपण शूड वाक्य शिकलो आहे, करायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे यामध्ये फरक आहे। ठीक आहे, आणि शूड हे ॲडव्हाइससाठी यूज होतो। ठीक आहे, आणि मस्ट कसे यूज होतो, मस्ट होतो एखादी गोष्ट करायलाच पाहिजे किंवा एखादी क्रिया म्हणजे एखादी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे किंवा आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा मस्ट हा यूज होतो मराठी वाक्यामध्ये। ठीक आहे, तुम्ही निवांत मस्ट वापरू शकता की तुम्हाला असं वाटतं ही गोष्ट खूप आवश्यक आहे, दुसऱ्यांनी ती गोष्ट करायलाच पाहिजे, तर तुम्ही मस्ट वापरून ते सेंटेन्स पूर्ण करू शकता। नंतर बघा, प्रत्येकाने नियम पाळायलाच पाहिजे। ओके, पाळायलाच आलं पाहिजे, पाळायलाच पाहिजे म्हणजे आलं आपलं मस्ट, आपण मस्ट वापरू। ठीक आहे, प्रत्येकाने नियम पाळायला पाहिजे। आपण अगोदर काय पाहतो, सब्जेक्ट पाहतो, सब्जेक्ट कुठे आहे, प्रत्येकाने, राईट, सब्जेक्ट।
त्यानंतर काय बोलतो आपण वर्ब कुठं असतं मराठी वाक्यामध्ये, वाक्याच्या शेवटी पळायला पाहिजे, म्हणजे हा झाला V1 राईट. बाकी काय असतं ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट. ठीक आहे. नंतर आपला फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नंतर आपण काय करू, सब्जेक्ट कोणता, प्रत्येकाने, म्हणजे यस एव्हरीवन. नंतर काय आहे मस्ट, मस्ट आला. ठीक आहे, मस्ट. आणि ओबे म्हणजे पाळणे. ओके, पाळणे. नंतर काय लॉज, नियम म्हणजे काय लॉज, हे झालं ऑब्जेक्ट. नंतरचं एक्झाम्पल पहा, मला 7च्या आधी घरी पोहोचणं आवश्यक आहे. आता या सेंटेन्समध्ये बघा, इथे यालाच पाहिजे असं काही दिलं नाही आहे किंवा याला पाहिजे असं पण नाही आहे. मग आपण विचार करू की बा काय घरी पोहोचणं आवश्यक आहे, म्हणजे मराठी वाक्यामध्ये काय आपल्याला आवश्यकता दाखवली आहे, अत्यंत महत्त्वाचे किंवा आवश्यक आहे. त्यावेळेस सुद्धा आपण काय वापरू, मस्ट वापरू. मग काय करायचं, मस्ट येईल वापरता. ठीक आहे. मग काय आपला रूल काय, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट मस्ट V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट शोधतो आपण, सब्जेक्ट कोणता आहे, मला यस. नंतर आपण पाहतो वर्ब, वर्ब कुठं असतं, वाक्याच्या शेवटी. आवश्यक आहे पोचणं, पोचणे, दॅट इज अ गेट. पोचणे आहे म्हणजे हे झालं वर्ब राईट. बाकी सगळं ऑब्जेक्ट. ठीक. नंतर आय सब्जेक्ट, मस्ट मस्ट वर्ब फर्स्ट फॉर्म, गेट होम घरी पोचणं आहे, गेट होम बिफोर 7, बिफोर 7. हे झालं सर्व ऑब्जेक्ट आणि हे झालं वर्ब आणि हे मस्ट असं आणि हे सब्जेक्ट. तर लक्षात इतकं सिंपल आहे की मस्ट हे कधी आणि कसं वापरायचं. आपण एकदा पाहू, मस्ट कधी वापरायचं, अत्यंत महत्त्वाचं की आवश्यक आहे त्यावेळेस, आणि वाक्यामध्ये करायलाच पाहिजे असं असेल तर आपण मस्ट वापरतो. अत्यंत आवश्यक दाखवायचं असेल आपल्याला तर आपण मस्ट वापरायचं. ठीक आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.